गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 43। सुजय नावाप्रमाणे अजिबात नव्हता। वयाच्या हिशोबाने त्याचे कारनामे खूप मोठे होते। त्याने आपल्या मित्रांच्या जोडीने वेदला अद्दल घडवायची ठरवली। तो असाच काकींसोबत आज संध्यासोबत बोलायला आला। काकींना फोन आला तर निघून गेल्या। सुजय बोलत बसला। एकदम नॉर्मल बोलत असल्याचा आव्हानत असला तरी संध्या सावध होती। तिने फोन चालू केला। वेदने आज पोलिसांनाही कनेक्ट व्हायला सांगितलं होतं, त्यामुळे पोलीस पण कनेक्ट झाले होते आणि सुजयवर लक्ष ठेवून होते। सुजय, मला काम आहे, तू घरी गेलास तर बरं होईल, संध्या असं म्हणाली आणि जायला वळली तर सुजय तिच्या मागून यायला लागला। तशी संध्या भडकली। सुजय, तुला सांगितलेलं समजत नाही का? मला कामं आहेत, तुझ्याशी गप्पा मारत बसायला वेळ नाहीये मला। तुला आम्ही एवढ्या वेळा सांगतो, तू तरीही का सारखा सारखा येतोस? मला तरी आवडत नाहीये। संध्या रागात बोलतच होती की सुजयने पुढे होत तिच्या चेहऱ्यावर रुमाल लावला आणि ती बेशुद्ध जाऊन खाली पडली। वेदला संध्याचा आवाज यायचा बंद झाला तसं त्याने पोलिसांना दरवाजा खोलून आत जायला सांगितलं। तसे ते लगेचच आत गेले। सुजय फोनवर बोलत होता, दरवाजा उघडा आहे, या लगेच आत। त्याने फोन कट केलाच होता की त्याच्या बकोटीला पकडून पोलिसांनी त्याला बाजूला घेतलं। त्याचे मित्र यायच्या आतच पोलीस पोचले होते। सुजयला वाटलं आपले मित्रच आले की काय, त्यामुळे तो एकदम बेसावध होता। त्याने संध्याला बेशुद्ध केलं आहे, आम्ही पकडलं आहे त्याला, त्याचे मित्रही येतील आता। पोलिसांनी सुजयचा फोन काढून घेतला। वेदची फोन चालूच होता। पोलीस दोघेच होते। सुजयचे मित्र किती येतील काही माहीत नव्हतं। त्यांनी आधी संध्याला बाजूला केलं। सुजयला हातकडी घालून खुर्चीला बांधून ठेवलं। तोपर्यंत वेदही यायला निघाला। तो खूप फास्ट बाईक घेऊन येत होता। त्याच्या मनात एकच विचार होता की आपल्या संध्याला काही होता कामा नाही। छकुली प्ले ग्रुपला गेली होती, त्यामुळे तिची चिंता नव्हती। प्ले ग्रुपमध्ये फोन करून त्याने थोडा उशीर होईल सांगितलं आणि तो घराकडे निघाला। दरवाजा वाजला तसे पोलीस सावध झाले। त्याने हळूच दरवाजा उघडला तर सुजयचे 2 मित्र आत आले। पोलिसांनी त्यांनाही पकडून बांधून ठेवलं। तोपर्यंत वेद घरी पोचला। त्याने संध्याला बघितलं तर ती शांत झोपली होती। तिला डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं होतं। पोलिसांनी वेदला संध्याकडे लक्ष द्यायला सांगितलं। त्याने संध्याला आपल्या हातात उचलून घेतलं आणि तो बाहेर जायला निघाला। जाता जाता सुजयला लात मारून जायला विसरला नाही। त्याला तर त्याचा जीवच घ्यायला मन करत होतं, पण संध्याला डॉक्टरकडे न्यायचं होतं म्हणून त्याने त्याला सोडलं होतं। पण पोलिसांना त्याची चांगली खबर घ्यायला सांगूनच गेला होता तो। वेदने रिक्षा करून तिला डॉक्टरकडे घेऊन गेला। डॉक्टरने तिला चेक केलं। वेदने डॉक्टरला सांगितलं की नाकाला रुमाल लावून बेशुद्ध करण्यात आलं आहे। तसं डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं आणि थोडा वेळ तिला आराम करायला द्यायला सांगितलं। वेद संध्याच्या बाजूलाच बसला होता। त्याला काळजी वाटत होती। सुजयचा विचार त्याच्या मनात आला। त्याला तिथेच गाडून मोकळं व्हावं आणि हा विषय कायमसाठी बंद करून टाकावा असं वाटत होतं त्याला। सुजय सारखी मुलं बेशरम असतात।
त्यांना तुरुंगात गेल्याने काही फरक पडत नाही. परदेशातही तो असेच धंदे करायचा, त्यामुळे तो तिकडून इकडे पळून आला होता. त्याच्या आईला काहीच माहिती नव्हतं. ती भोळेपणाने आपल्या मुलाबद्दल कौतुकाने सांगायची. संध्याला त्याने मेसेज केला. हे ऐकून तिला धक्काच बसला होता. तिचा चेहरा डोळ्यासमोर आला की वेदला थोडं वाईट वाटे. त्या माऊलीची काय चूक? तिचं किती प्रेम होतं त्याच्यावर. जेव्हा हे सर्व तिच्या समोर येईल तेव्हा काय वाटेल तिला? कारण सुजयचे वडील गेल्यानंतर तिने त्याला लहानाचा मोठा केला होता. आत्याने शिक्षणाचा खर्च उचलून आपल्याकडे शिकायला नेलं होतं त्याला. पण त्याला शाळेत वाईट मुलांची संगती मिळाली आणि तो तिथून बिघडत गेला. त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणी नसल्यामुळे तो बिनधास्त सिगारेट ओढायचा, दारू प्यायचा मित्रांसोबत. सगळ्या वाईट गोष्टी तो करू लागला होता मित्रांच्या संगतीत. त्यातच त्याची नजर संध्यावर पडली आणि तिथूनच त्याच्या मनात तिला कशी पटवायची याचे मनसुबे तयार झाले. सुजय समज देऊनही थांबला नाही. त्याने पुढचं पाऊल उचललं होतं, पण वेद सावध असल्यामुळे त्याला काहीच करता आलं नाही. संध्या सुखरूप होती. त्यामुळे पोलिसांनी सुजय आणि त्याच्या मित्रांना पोलीस चौकीत नेलं. तिकडे त्यांना खूप मार दिला. त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. त्यांना आता एवढ्याच सुटका नव्हती. जास्तीत जास्त कलम लावून त्यांना आतच ठेवायचं होतं. सुजयला संपवायला वेदला वेळ लागला नसता, पण त्याला एका आईकडून तिचं मूल हिरावून घ्यायचं नव्हतं. त्या मातेला समजेल तेव्हा तिला किती दुःख होईल. कदाचित तीच काहीतरी कठोर निर्णय घेईल. पण जर लोभात येऊन तिने मायेपोटी मुलाला सोडवलं आणि पुन्हा गुन्हा करायला मोकळं सोडलं तर तो असाच मोकाट सुटणार होता. संध्याच्या सोबत वेद खंबीरपणे उभा होता. तिच्या केसालाही धक्का लागू देणार नव्हता तो. पण इतर मुलींचं काय? वेद सुजयला चांगली कठोर शिक्षा मिळावी असं मनात म्हणत होता. त्याच्या हातात आला असता तर तो मेलाच असता. वेदितला त्याने फोन करून सर्व सांगितलं आणि छकुलीला प्ले ग्रुपमधून हॉस्पिटलमध्ये आणायला सांगितलं. तसा वेदित साधनाला, मोहितला आणि छकुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. थोड्याच वेळात संध्या शुद्धीत आली. स्वतःला व्यवस्थित बघून खुश झाली. कारण सुजयने रुमाल लावला तोंडाला हे लक्षात आलं होतं तिच्या. तिने बघितलं तर ती हॉस्पिटलमध्ये होती. आजूबाजूला बघितलं तर छकुली वेदच्या मांडीवर बसली होती. साधना आणि मोहित दिसत होते. वेदितही दिसला. तसं तिने बोलायचा प्रयत्न केला. वेद, तिने वेदला आवाज दिला. संध्या, आर यू ओके? वेदने विचारलं तशी संध्याने मान हलवली. तिला शुद्धीत आलेलं बघून वेदला बरं वाटलं होतं. वहिनी, तिने साधनाकडे बघत आवाज दिला. तशी साधना पुढे झाली आणि तिच्या बेडजवळ येऊन बसली. तिच्या हातात हात देत तिने संध्याच्या डोक्यावरून हात फिरवला. साधनाला खूप दिवसांनी बघून संध्याला बरं वाटलं होतं. वेद आणि वेदित घडल्या प्रकाराबद्दल बोलत होते. त्यातून संध्याला कळलं होतं की सुजयला पोलिसांनी पकडलं आहे. तेव्हा तिला बरं वाटलं. तिला वेद घेऊन घरी आला. सोबत साधनाही आली. तिने जेवण वगैरे बनवून संध्याला आराम करायला सांगितलं. बाजूला काकींचा रडण्याचा आवाज येत होता. बिचाऱ्या काकी.
त्यांची यात काहीच चूक नव्हती. त्यांनी तर त्याच्या भल्याचा विचार केला होता. चांगल्या नोकरीला आहे म्हणून किती खुश होत्या. चला, वडिलांच्या मागे आपलं नाव कमावेल आणि आपला संसार करेल हाच विचार त्यांनी केला होता. त्या जेलमध्ये मुलाला भेटायलाही गेल्या नाहीत. त्या वेदकडे आला. त्याने सर्व विचारून घेतलं. त्याच्या आत्याला मात्र त्यांनी खडे बोल सुनावले. एकदा जरी तिने सांगितलं असतं की हा वाईट मार्गाला गेला आहे, तर त्यांनी जीवाचं रान करून त्याला सुधारायचा प्रयत्न केला असता. आता गोष्टी खूप बिघडल्या होत्या. आता त्याला बोलून काहीच फायदा नव्हता आणि रडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. तो नेहमी आईसमोर गुणीबाळ असायचा. संध्याचं कळल्यापासून त्या सुजयशी बोलायच्याही नाहीत. वेद मात्र सुजयवर जेलमध्ये असला तरी लक्ष ठेवून होता. आता जर तो बाहेर पडला असता तर मात्र सुजयला त्याने जिवंत न सोडण्याचा विचार केला होता. कारण पुन्हा पुन्हा तो संध्याचा जीव धोक्यात घालू शकत नव्हता आणि सुजय काही सुधारणारा नव्हता. साधना आणि संध्याने काकींना समजावलं, त्यांना धीर दिला, पण वेद मात्र काहीच बोलला नाही. त्याला आईचं दुःख कळत असलं तरी तो कुटुंबाचा आधी विचार करणार होता. ह्या गोष्टीला आता खूप महिने उलटून गेले होते. संध्या या विचारातून हळूहळू बाहेर पडत होती. ती सुजयला जवळजवळ विसरलीच होती. आता संध्याने आणि वेदने दुसरा चान्स घेतला होता. छकुली हळूहळू मोठी होत होती. कधीच्या कधी वेळ निघून गेला होता. संध्या आता सर्वांशिवाय राहायला शिकली होती. येणाऱ्या छोट्या बाळासाठी ती टोपरे विणत होती. तर छकुली आता नर्सरीला जात होती. साधना आणि मोहित कधीतरी येऊन भेटून जात. संध्याही आता आनंदी होती. असेच एकदा वेदांग गावावरून मुंबईला आले. तेव्हा त्यांना सर्व सांगितलं. तेही ऐकून घाबरले. एवढं सगळं झालं तरी मला एक फोन करून बोलवता नाही का आलं? आपली माणसं असतात कशासाठी? कधीतरी वेळप्रसंग येतो तेव्हाच आम्ही नाही उपयोगी पडलो तर काय उपयोग तुमच्या आयुष्यात असून? एवढे मोठे झालात की आम्हाला सांगावंही वाटलं नाही. वेदांग चांगलेच भडकले होते वेद आणि संध्यावर. मग मात्र ते गावी गेलेच नाही. बाबा, असं काही नाही. तुम्ही आम्हाला हवे आहात म्हणून तुम्हाला ताण येईल असं काही सांगितलं नाही. तेव्हा आम्हीच टेन्शनमध्ये होतो. जर तुम्ही टेन्शन घेतलं असतं तर तुमची तब्येत बिघडली असती. ते आम्हाला नको होतं म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. वेदने आता सरळ जाऊन बाबांना मिठी मारली. ते थरथर कापत होते रागाने. जर त्यांचा बीपी हाय झाला असता तर वेदला विचार करूनच भीती वाटली आणि म्हणूनच त्याने त्यांना मिठी मारली होती. वेदांग शांत झाले कारण आज पहिल्यांदा त्याने वेदी सोडून त्यांना मिठी मारली होती. वेदला त्यांना काही होऊ द्यायचं नव्हतं. आता त्यांनी 50 पार केली होती. वेदने मिठी मारताच वेदांगला एक वेगळंच समाधान मिळालं आणि त्यांचे डोळे भरून वाहायला सुरुवात झाली. वेद, त्याने आवाज दिला तसा वेद बाजूला झाला. अरे, तुम्ही सक्षम आहात संकट पेलायला, पण तुम्हाला काही होऊ नये एवढीच इच्छा असते रे आईबाबांची. मी विचार करूनच घाबरलो. माझ्यावर वेदी जबाबदारी टाकून गेली आहे. जिवंत असून पण जर काही करता आलं नाही तर मला खूप खाईल माझ्या मनाला. मी आता जाणार नाही गावी. आता काय होईल ते होईल, इथेच होईल. वेदांग हट्ट करत म्हणाले. वेदांग राहिले तर संध्या आणि वेदला मदतच होणार होती.
पण त्यांच्या तब्येतीत गावी राहून फरक पडणार असेल तर कशाला त्यांना जबरदस्ती मुंबईत बोलवा. हाच विचार करून त्यांनी बोलावलं नव्हतं. आपलं सुख बघून त्यांच्या तब्येतीची वाट लावायची नव्हती. गावी आजी आजोबा होते, त्यांनाही आधार होत होता. बाबा, तुम्ही काळजी करू नका, आता काही होणार नाही. तुम्हाला हवं तर थांबा, इथे आमचं काहीच म्हणणं नाही. पण तुमची तब्येत आणि आवड बघता गावी राहू दिला आम्ही. आता सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. वेदांगना म्हणाला. मी आता तरी राहणार आहे, नंतरचा नंतर बघू. वेद आपल्या निर्णयावर ठाम होते आणि सर्वजण त्यांचा आदर करत होते. वेदांग राहिल्यामुळे ते छकुलीला शाळेत सोडायचं काम करत होते. आता वेदला ही काळजी नव्हती. आपलं असं कोणीतरी संध्या आणि छकुलीच्या जवळ होतं. वेदने वेदांगचं चेकअप करून घेतलं. त्यांच्या तब्येतीत खूप फरक पडला होता. ते गावी मस्त झाले होते. शुद्ध हवा, खतांचा मारा नसलेली आणि चांगल्या पाण्यात लागवड केलेली फळं, भाज्या यामुळे त्यांना लगेच फरक पडला होता. संध्याने सांगितलेला व्यायाम नियमित करायचे आणि नियमित चालायला जायचे. याचा परिणाम शरीरावर दिसत होता. म्हणूनच संध्या वेदला त्यांना मुंबईला परत बोलवायला संकोच येत होता. पण आता ते स्वतःच्या मनाने आले होते. संध्या, वेद आणि छकुली सगळेच खुश होते त्यांच्या येण्याने. असाच वेद ऑफिसमध्ये काम करताना त्याला एक फोन आला. सुजयला बेल मिळाली, तो आज बाहेर येईल. समोरून खबरी बोलत होता. काय? आज सुजयला जेलमध्ये जाऊन 3 वर्ष झाली होती. तो एवढ्या लवकर बाहेर येईल असं वाटलं नव्हतं वेदला. पुन्हा धोक्याची घंटा वाजत होती डोक्यात. काय करेल वेद आणि काय केलं पाहिजे त्याने? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगत जावा. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.